छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजपामध्ये सर्वाधिक बंडखोरांची संख्या जी आहे ती पाहायला मिळाली होती। 3 वाजून गेलेले आहेत। आता किती नेमक्या बंडखोरांनी उमेदवारी जो आहे ती मागे घेतलेली आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत इथे या ठिकाणी भागवत कराड आहेत। स्वतः या ठिकाणी काही कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगाल, किती उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्यात तुम्ही यशस्वी झाला? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी चिन्हावरती 96 ठिकाणी फॉर्म भरले होते। त्यातले 2 ठिकाणी त्यांना चिन्ह मिळू शकलं नाही। 94 ठिकाणी आम्ही चिन्हावरती लढतो आहे आणि 2 प्रभागामध्ये आम्ही त्यांना पुरस्कृत केलेलं आहे। उमेदवारी परत घेण्याच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी आम्हाला यश मिळालेलं आहे। विशेषतः अपक्ष उमेदवार जे आमचे होते ते 99% एकाला दुसरा राहिला असेल, पण सर्वांनी उमेदवारी परत घेतलेली आहे। आणि जे आमचे पक्षाची लोक दुसऱ्या पक्षात गेले होते तर त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला 50% यश मिळालेलं आहे। त्या ठिकाणीसुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी फॉर्म परत घेण्यात यशस्वी झालो आहोत। एकंदरीत भारतीय जनता पार्टीमध्ये आता चैतन्याचं, आनंदाचं वातावरण आहे आणि आम्हाला खात्री आहे येणाऱ्या 15 तारखेला जनता जनार्दनच्या आशीर्वादानं आम्हाला भरपूर पाठिंबा मिळेल आणि 16 तारखेला भारतीय जनता पार्टी निर्विवाद नंबर 1चा पक्ष होऊन महापौर बनवेल। या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला होता। त्यांची समजूत, त्या कार्यकर्त्यांची समजूत नेमकी कशा पद्धतीने काढण्यात आली? त्याच दिवशी त्या कार्यकर्त्याची समजूत करण्यात आली। विशेषतः ज्या आमच्या दिवे मराठे जे उपोषणला बसल्या होत्या त्या दिवशी रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये टाकल्यानंतर मी स्वतः आणि मंत्री अतुलजी सावे, जिल्हाध्यक्ष किशोरजी शितोळे आम्ही जाऊन त्यांना त्याची चर्चा केली आणि त्यांना सांगितलं भविष्यामध्ये आम्ही त्यांना काय जे असेल ते शक्य तेवढी मदत करू आणि त्याने ते त्यावेळेस विड्रॉ केलं। आणि दुसरे जे कोणी होते छोटे मोठे त्यांनाही आम्ही जाऊन भेटलो, त्यांचं समाधान केलं आणि ते पक्ष संघटनेच्या माध्यमातून कार्याला लागलेले आहेत। आपण एकंदरीत जर पाहिलं तर मागील 2 दिवसांमध्ये या ठिकाणी गोंधळ जो आहे तो कार्यकर्त्यांचा पाहायला मिळाला। मात्र याच कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात आता भाजपचे जे वरिष्ठ आहेत ते यशस्वी झालेले आहेत आणि एकंदरीतच छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये महापौर हा भाजपचाच असेल असा देखील विश्वास या ठिकाणी कराड यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।